आयुष आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे लाभार्थी 26. तर भावना आता वाजलेत रात्रीचे 11:09 आणि मी निघालोय मालवणला. खूप टाइम नंतर एक नवीन राईडचा प्लॅन झालाय. आता मी जस्ट पवई वरून निघालोय, रिफिल केलं आणि ते 10 मिनिटांमध्ये जे घामाने मी भिजलो आहे ना, पूर्ण आतून पूर्ण भिजलोय. कारण रायडिंग जॅकेट मुळे जरा जास्त गरम होतो. तर आणि ऑलरेडी मुंबईमध्ये एवढी गरमी वाढली की भाई, तुम्ही विदाऊट एसी जर राहताय ना मुंबईमध्ये या टाइमला, तर सिरियसली भाई हॅट्स ऑफ तुमच्यासाठी. मी देखील राहतो विदाऊट एसी. लवकरात लवकर पाऊस कधी येईल याची वाट बघतोय भाई. मुंबईकर तर भाई खूप जास्तच. तर आज आपली ट्रिप जाते, म्हणजे आज मी चाललोय मालवण. 10 ते 12 तासाचा रोड आहे आणि 450 ते 500 किलोमीटरची राईड आहे. येऊन जाऊन ऑलमोस्ट 1100-1200 किलोमीटर आपल्याला होऊन जातील. एवढी मोठी राईड आजपर्यंत मी कधी केली नाहीये, त्यामुळे थोडी एक्साइटमेंट जास्त आहे. आज तर कामावरती असा दिवस वाटत, म्हणजे असं दिवसभर असं वाटत की कधी दिवस जातोय, कधी रात्र येते आणि मी ट्रिपला निघतोय आणि फायनली मी निघालोय. तर आय होप की सगळं चांगलं आणि सुरळीत जावं, आपली राईड सक्सेसफुल होऊ आणि आपल्याला कसलाच अडथळा नाही यायला पाहिजे असं. तर मित्रांनो, आपला प्लॅन असा आहे की आता आपण इथून जाणार सरळ तारकर्ली बीच. म्हणजे मॉर्निंगला आपण पोहोचणार. रूम वगैरे बघून थोडं फ्रेशन अप होऊन थोडासा रेस्ट घेऊन आपण सिंधुदुर्ग फोर्टला एक्सप्लोर करणार आहोत. नंतर मग तिकडचे जे देवबाग बीच वगैरे आहेत आपण ते बघणार आहोत. म्हणजे आपली ट्रिप जास्त मोठी नाही ऍक्च्युली. एक उद्याचा दिवस, परवाचा दिवस आणि संडे मॉर्निंगला आपण रिटर्न येणार आहोत. तर या शेड्यूल मध्ये, म्हणजे या 2 दिवसामध्ये आपल्याला जेवढं कव्हर करायला जमेल तेवढं आपण कव्हर करू. जास्त स्ट्रेस नाही घ्यायचं आहे आपल्याला, कारण आज आपण पूर्ण रात्रभर मी गाडी चालवणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मॉर्निंगला आपल्याला एक प्रॉपर रेस्ट झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर जास्त स्ट्रेच केलं तर ते आपल्या बॉडीला इफेक्ट होऊ शकतं आणि एवढं घरापासून एवढं लांब असताना असं आजारी पडलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे थोडं रेस्ट घेऊनच आपल्याला जे काय ते आपली ट्रिप एन्जॉय करायची आहे. ऍक्च्युली रात्री निघण्याचं हे कारण आहे की ऊन, आता मे महिन्याचा महिना चालू आहे, मे महिन्याचा दिवस चालू आहेत. त्यामुळे एवढं भयंकर ऊन आहे की मुंबईमध्ये टेम्परेचर ऑलमोस्ट 35-40 अराउंड आहे. त्यामुळे दिवसाचं या भर उन्हामध्ये राईड करण्यासाठी जरा म्हणजे त्रास होतो खूप. त्यामुळे मी रात्री निघालो. ऍक्च्युली नाईट राईड अवॉइड केली तर चांगलंच आहे, पण त्या उन्हामध्ये वाचण्यासाठी मी आता रात्री निघालोय. पण जेव्हा आपण मालवणवरून रिटर्न येणार तेव्हा आपण संडे मॉर्निंगलाच निघणार आहोत. तर त्या टायमाला आपल्याला थोडासा ऊन फेस करावा लागेल. त्याच्यासाठी मी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. पण मी विचार केला, जर जाताना जरी आपण ओके म्हणजे थोडं रिलॅक्स गेलो तर ठीक होईल. कारण तिकडे जाऊन आपल्याला ट्रिप एन्जॉय करायची, असं नाही झालं पाहिजे की भाई दिवसभर उन्हामध्ये जाणार, नंतर मग तिकडे एनर्जी लो असणार, मग तिकडे जाऊन थोडं एक्सप्लोर करायला पण भेटलं पाहिजे ना. त्यासाठी रात्री निघायचा प्लॅन केलाय. ऍक्च्युली मी सुद्धा कोकणातलाच आहे, त्यामुळे मला थोडेफार रस्ते माहिती आहेत. त्यामुळे मी थोडं चाललोय. नाहीतर मी मोस्ट ऑफ नाईट राईड अवॉइडच करतो. कारण नाईट राईड अवॉइड केली तर बरंच आहे. नाईटला तुमची विजिबिलिटी कमी असते किंवा कधी काय तुमच्यासोबत अशी काही घटना घडू शकते की ती तुम्हाला त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे बेटर की तुम्ही अर्ली मॉर्निंग निघा. जेवढं सकाळी लवकर निघाल तेवढी तुम्हाला ट्रॅफिक कमी भेटेल, ऊन कमी भेटेल. आता तर आपल्या वाजलेत 11:30. आपण ज्या हिसाबाने निघालोय आपण उद्या 10 ते 11 पर्यंत पोहोचण्याचा ट्राय करूया. कारण जास्त लेट होऊन पण मतलब नाही, कारण तो पूर्ण दिवस आपला स्किप होणार. त्यामुळे जेवढा लवकर आपण तिथे पोहोचू तेवढा वेळ आपल्याला तिकडे एन्जॉय करायला भेटणार आहे. थोडी म्हणजे रात्र असल्यामुळे आपल्याला काय व्ह्यू दिसणार नाही. जसं सकाळ होईल तसं आपल्या कॅमेऱ्यामध्ये चांगले चांगले मुवमेंट कॅप्चर होतील आणि जोपर्यंत सकाळ होईल तोपर्यंत आपण कोकणात असू, त्यामुळे तुम्हाला एक चांगले दृश्य बघायला भेटणार आहेत. आता मे महिन्याची सुट्टी आहे तर खूप लोक गावी जातातच, पण ऊन एवढं आहे की कोण बाईकने जाणं जास्त प्रिफर नहीं करत. बट एज अ राइडर क्या ही बोलेगा अपन, चूल है अपने में चूल, बाइक से ही जाना है भाई. वैसे तो अपने पास कार है भी नहीं, अगर होती फिर भी भाई बाइक से ही जाएंगे. जो मजा बाइक में वो भाई ना ही कार में ना ट्रेन में है भाई जो ऐसे ऐसे डंपर है उनसे कभी भी भाई थोड़ा डिस्टेंस मेंटेन करना बेटर है भाई. ये एक्चुअली
असे भरून भरून जातात, नंतर त्यात त्यांची स्पीड स्लो, त्यांच्यामुळे जास्त ट्रॅफिक होते. आणि रात्रीचे ट्रक जास्त असतात, त्यामुळे थोडं बाईक चालवणं थोडी देखील थोडं रिस्की आहे. त्यामुळे थोडं लक्ष आपलं एकदम रोडवरच पाहिजे. थोडं देखील लक्ष आपलं इकडे तिकडे झालं तर दुर्घटना होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर तुमची रात्र जर गाडी चालवायची जर तुमची तयारी असेल तरच तुम्ही नाईटला बाईक चालवा. जर तुमची झोप पूर्ण झाली असेल तर, जर तुम्हाला जरा तरी असं वाटलं की भाई तुमचा डोळा लागतोय किंवा थोडी झोप येते, थोडं थांबा, ब्रेक घ्या. तो 10 मिनिटाचा ब्रेक तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो अशा टायमाला. जास्त झोप येते जर तुमच्या हेल्मेटला जर इंटरकॉम असेल तर थोडे गाणी वगैरे ठेवली पाहिजे. नाहीतर काहीतरी खात जा, ऍटलीस्ट च्युइंगम, चॉकलेट. त्यामुळे तुमची जसं झोप लागण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहे. त्यामुळे थोडं लक्ष द्या. आपला रोड एकच ठरलेला आहे, मुंबई गोवा हायवे. त्याच रोडने मी जातो, कारण तो रोड आपला एकदम लक्षात आहे. जास्त ब्रेक न घेता जायचा प्रयत्न करेन, कारण लवकरात लवकर पोहोचायचं आहे. जर जास्त ब्रेक घेत गेलो, खूप टायमानंतर राईडला निघालोय. ऍक्च्युली प्लॅन होता आमचा जायचं गोवा, बट आपले 2 फ्रेंड्स आहेत, त्यांचं सडनली कॅन्सल झालं. त्यामुळे ते गोवा न जाता आम्ही जातोय मालवण. तर थोडस 100-150 किलोमीटर काहीतरी फक्त गोवा आणि मालवण मध्ये डिस्टन्स आहे. आपलं मन झालं की गोव्याला जाऊया तर गोवा सुद्धा जाऊ शकतो आपण. ते उद्यावरती डिपेंड आहे, आपण किती लवकर पोहोचतोय त्याच्यावरती आपले प्लॅन्स थोडेसे चेंज होऊ शकतात. लवकर पोहोचायचं ट्राय तर करायचं आहे, बघूया आता. पण गाडी जास्त पळवणार नाही. रात्रीची वेळ आहे, लिमिट मध्ये आपल्याला सेफ जायचं, सेफ यायचंय. म्हणजे घरापासून निघून आपल्याला बरोबर 1.5 तास झालाय. बरोबर 10:30ला आपण निघालेलो मी घरातून. नंतर मग बॅग मागे बांधून आणि फ्युल करेपर्यंत अर्धा तास गेला. म्हणजे 11 वाजता बरोबर मी निघालेलो आणि आता वाजलेत 12. तर 1 तास ऑलमोस्ट झालाच आहे, 1 तास होऊन गेलाय. आणि या 1 तासामध्ये आता पनवेल मध्ये एंट्री केली आहे आपण. मध्ये मध्ये ट्रॅफिक होती, त्यामुळे थोडस हळूहळू, म्हणजे एक कंटिन्यू स्पीड मेंटेन करता नाही आली. पण ठीक आहे, 1 तासामध्ये हे काही वाईट नाही आहे, ठीकच आहे. असं आपण असं डिस्टन्स मेंटेन करत गेलो तर आपण आपल्या टायमावरती पोहोचू. अजून ब्रेक घेण्याची मला गरज वाटत नाही एवढ्या लवकर. तरी ऍक्च्युली मी हर टाइम राईडला येतो तर कळंबोलीला थांबतो. एक बायकर पॉइंटच आहे असं बघायला गेलं तर, छोटासा. तिथे मी हर टाइम थांबतो, पण आज थांबलो नाही कारण आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. आणि आताच एका मित्राचा कॉल आलेला, त्याला ऍक्च्युली मी बोललेलो की तिकडे आपले राहण्यासाठी थोडस रूम्स वगैरे अरेंज करण्यासाठी, कारण तो ऍक्च्युली प्रॉपर मालवणचाच आहे. जाताच कॉल आलेला की तो बोललाय की कॉन्टॅक्ट वगैरे त्याने मला शेअर केलाय, तिकडे जाऊन त्याला कॉन्टॅक्ट करू, मग आपल्याला समजेल. एकदा आपण मुंबई गोवा हायवे वर लागलो की भाई साहेब ऍक्सिडेंट झालाय वाटतं. बेकार ऍक्सिडेंट होता. मे बी एक स्कूटीची पूर्ण हे हँडल बार पूर्ण सीटला चिपकलंय. असा जर रोड खाली भेटला ना भाई, सिरियसली मजा येईल गाडी चालवायला. कारण आता गरमी नाही होत आहे तर थोडस गाडी चालवण्यामध्ये थोडं मजा येते. आणि असा रोड खाली, म्हणजे रोड तर खालीच भेटणार कारण रात्रीची वेळ आहे. तर भाई हे आपल्या एक्स्ट्रा लाईटचा हे आहे, फ्लो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 मोड्स भेटतात. येलो व्हाईट मिक्स. हा फ्लॅशर हे काय आपल्या कामाचं नाहीये. ही व्हाईट लाईट आणि एक रेड कलरची रेड डेव्हिल लाईट सुद्धा भेटते. पण सगळ्यात युजफुल तरी येल्लो लाईट आहे. तर हिचा थ्रो मी प्रॉपर सेट करून ठेवलाय, म्हणजे रोड वरती. आणि हे जास्त कॉस्टली पण नाहीयेत, मी खूप कमी प्राइस मध्ये लावले. त्या प्राइस नुसार जो हा थ्रो आहे तो खूप मला बेटर वाटलाय. पण आता तुम्ही बघू शकता की जो मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यावरती, म्हणजे आता मी जस्ट पनवेलला आहे, सॉरी पेनला आलोय. तर पेनचा जो हा हायवे आहे, या हायवे वरती अशा प्रॉपर लाईट आहेत. त्यामुळे आणि रोड कंडिशन पण खूप बेटर आहे. त्यामुळे हा जो पॅच आहे तो पण चांगला स्पीडने मेंटेन करू शकतो. पण काही ते खूप असे पॅच आहेत जिथे जरा सुद्धा लाईट नाहीये आणि रोडवर सुद्धा असे बम्प्स आहेत. त्यामुळे थोडं केअरफुली गाडी चालवावी लागते. पण ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉपर लाईट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही थोडा स्पीड वाढवून तुमचं हे मेंटेन करू शकता. आता मी घरापासून निघाल्यापासून अजून एक सुद्धा ब्रेक घेतला नाहीये. एक ब्रेक घ्यायचा आहे छोटा, थोडस पाणी वगैरे थोडं पिऊया, कारण मी हायड्रेशन बॅग ऍक्च्युली नाहीये माझ्याकडे. सो
आपल्याला थांबूनच पाणी प्यावं लागेल. रात्र आहे तरी पण बॉडी मधून एवढा घाम निघालाय तर पाणी पिऊन थोडस परत रिकवर केलं पाहिजे. तर मित्रांनो झालाय थोडासा प्रॉब्लेम. आपली नंबर प्लेट पडली, ही फ्रेम पूर्ण तुटले आणि नंबर प्लेट पडली. ती मी शोधली जरा पण भेटली नाही, कारण पूर्ण अंधार आहे रोडवरती. मी 2 राऊंड मारले तरी पण ती भेटली नाही. आता बघूया, विदाउट नंबर प्लेट जावं लागतंय. फक्त कुणी पकडलं नाही पाहिजे म्हणजे झालं. ही नवीन फ्रेम लावलेली मी, ती पूर्ण तुटली आहे. खतम. बघूया आता इथे थांबलोय तर थोडस पाणी वगैरे पिऊया, फ्रेश होऊया आणि याचं काहीतरी सोल्युशन पण बघूया. आता थोडासा छोटासा एक ब्रेक घेतला होता, थोडासा पाणी वगैरे प्यालो, थोडीसा आपला लगेज थोडा ऍडजस्ट केला आणि आपली नंबर प्लेट तर ही खतमच झाली आहे, गायबच झाली. नंबर प्लेटचा जुगाड काहीतरी करावा लागेल. बाय चान्स जर आपल्याला पोलिसांनी पकडलं तर आपल्याकडे मागे आपली नंबर प्लेट नाही आहे. तर मित्रांनो आता एवढा अंधार आहे की काय दिसत नाहीये, त्यामुळे आता मी जास्त कॅमेरा ऑन ठेवत नाहीये. थोडीशी सकाळ झाली तर जसं उजेड होईल तसं मी परत कॅमेरा चालू करेन. थोडीशी बॅटरी पण आपण सेव्ह करूया, म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. आता कॅमेरा चालू ठेवून काही मतलब पण नाहीये, कारण खूप अंधार आहे तर काही दिसणार पण नाहीये. त्यामुळे सकाळी बघूया आता. A few moments later. सकाळचे वाजलेत आता 6, म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत. मी जास्त ब्रेक नाही घेतलेत, मोजून 2 की 3 ब्रेक घेतले आणि कंटिन्यू गाडी चालवतोय रात्रभर. फक्त थोडेसा प्रॉब्लेम आला की एकतर आपली नंबर प्लेट तुटली आणि त्याच्यानंतर जो मी मागे आपल्या सीटच्या मागे जो एक्सटेंड साठी रॅक लावलाय, म्हणजे जो बॅग साठी, अनफॉर्च्युनेटली तो पण थोडासा तुटलाय. म्हणजे त्याचा स्क्रू पण पडले आणि जो वेल्ड केलेला ती वेल्डिंग तुटली आहे त्यातून. तर ते दोन्ही साईडच्या वेल्डिंग मधली एक वेल्डिंग तुटली आहे. आता बघूया की तो एका वेल्डिंग वर कुठपर्यंत जातो. आय होप की मी जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो साथ देईल आपली. मालवणला जाऊन आधी त्याला रिपेअर करावं लागेल, कारण आपल्याला परत रिटर्न मुंबईला पण जायचं आहे. तर त्याच्या आधी तो बनला पाहिजे, नाही तर मग आपल्याला मुंबईला जाताना खूप प्रॉब्लेम होणार आहे. घरापासून पूर्ण आपण 321 किलोमीटर आपण आलोय आणि गाडीने खूप चांगला मायलेज देखील दिलाय. अराउंड 55 चा मायलेज दिलाय गाडीने. हे आपल्या कोकणातले रोड बघा, काय भारी रोड आहेत. आणि क्लायमेट असं झालंय ना की असं वाटतंय की पाऊस पडायची शक्यता थोडी जास्त वाटते आम्हाला. हे समोर पूर्ण असे ढग आले, तर पाऊस पडला तर भाई प्रॉब्लेम होणार आहे. कारण मी काय रेन कव्हर्स नाही आणले, रेनकोट वगैरे काय घेऊन नाही आलोय. जर पाऊस पडला तर भाई भिजत जावा. तर मॅपच्या हिशोबाने आपल्याला अजून 3 ते 3.5 तास लागणार आहेत. म्हणजे आपण 9:30-10 पर्यंत, मे बी 9:30 पर्यंत पोहोचलो पाहिजेत. जर आता कुठे ब्रेक नाही घेतला, कुठे थांबलो नाही, तर आपण 9:30 पर्यंत पोहोचू शकतो. आणि जर 9:30 म्हणजे 10च्या आधी जर आपण पोहोचलो तर खूप चांगलं होईल. कारण जो विचार करून चालले लोक ह्या टायमाला पोहोचायचं आहे त्याच टायमाला बरोबर आपण पोहोचू. जर आता आपण बरोबर गेलो तर, आता तर आपण परफेक्ट चाललोय. जर 10 पर्यंत पोहोचलो आपण तर खूप बरं होईल. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, फक्त बघा.
तर भावांनो आता मी जरा पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर गेलेलो. तर कोकणामध्ये भाई खूप असं लिमिटेड पेट्रोल भेटतंय. आता मी गेलो तर ते मला म्हणाले की फक्त 300 रुपयाचं पेट्रोल भेटेल, त्याच्या वरती नाही. तर तुम्ही जर आता रिसेंटली येत असाल तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा की कोकणामध्ये पेट्रोलची कमतरता आहे. आता आपण इथून थोडं 300 रुपयाचं पेट्रोल भरलंय. आता बघू पुढे जाऊन. ऍक्च्युली मला तर फुल करायची होती, बट त्यांनी 300च्या वरती देण्यास नकार दिला. सो आपण बघूया जर पुढे कुठे अजून पेट्रोल पंप भेटतंय तर परत आपण आपला टाइम फुल करूया. असं तर आपल्याला टाइम दाखवतोय 9:30 पर्यंत आपण आपल्या लोकेशनवर पोहोचू करून असं. तर बघूया जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचण्याचा ट्राय करूया आपण. हे असे क्लीन रोड आणि जे हे कर्व्स आहेत त्याच्यावर गाडी चालवायला जी मजा आहे ना ती भाई खूप सही आहे. म्हणजे जे तुम्ही हायवेला एक्सपिरियन्स करता ना त्यापेक्षा हे असे रोड, असे कर्वी रोड, त्याच्यावरती बाईक चालवण्याची जी मजा आहे ना भाई, सिरियसली. रोड कंडिशन पण खूप मस्त आहे, त्यामुळे गाडी चालवायला काही वाटत नाही ऍक्च्युली. म्हणजे असं थकल्यासारखं सुद्धा वाटत नाही. मी रात्रभर गाडी चालवतोय तरी सुद्धा आता पण असं नाही की भाई हा लवकर पोहोचायचं आहे, थकलोय, असं काय नाही. अजून पण जे रोड बघून गाडी चालवायचं असं ही होतंय की हा अजून गाडी चालवू शकतो, कारण रोड कंडिशन एवढी चांगली आहे ना. असे रोड असतील तर भाई मी रोज येईन इकडे. फक्त कोणतरी स्पॉन्सर करा. व्ह्यू एवढा छान आहे की मन हटतच नाही की भाई इथून असं जावं. सकाळ सकाळ ढग अशा आलेत, थोडं पावसासारखे काळे ढग, आणि आजूबाजूला हिरवं झाडे, आणि हा एकदम बटर सारखा मस्त एकदम रोड. अजून काय पाहिजे भाई, अजून काय पाहिजे. बहुत बढिया भाई, बहुत बढिया. तर भावांनो जसं जसं आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ येत जातोय ना तसं तसं आता मला झोपेत चालले. असं वाटतंय झोपेत गाडी चालवतोय. ब्रेक सुद्धा नाही घेतलाय, कंटिन्यू राईड करतोय. कारण रोड चांगले तर एवढं ब्रेक घेण्याची गरज वाटत नाही. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की जो माझा रॅक तुटलाय तोच, त्याच्यामुळे थोडं स्लो जावं लागतंय. तर भावांनो आपण आपला डेस्टिनेशन पासून खूप जवळ आलोय. मागे साईन बोर्ड होता एक, मालवण 15 किलोमीटर. आता बरोबर वाजलेत 9, म्हणजे 1 मिनिट बाकी आहे. 15 किलोमीटर आपला डिस्टन्स बाकी आहे. म्हणजे थोड्याच टायमात आपण 10 ते 15 मिनिटात आपण पोहोचू. तर बघू. आता तर गावागावामधून चाललोय आपण. मालवण 14 किलोमीटर. जेव्हापासून मी हायवे वरून गाडी आतमध्ये टाकले मला फक्त मंदिरच दिसतात काही. इथे पण एक मंदिर आहे. जागोजागी फक्त मंदिर दिसतात. मालवण 14 किलोमीटर. तर भावांनो आपण पोहोचलोय मालवणला. आपण स्टेसाठी रूम बघितला आहे मागे, तुम्ही बघू शकता. आपण 2 दिवस इथेच आहोत. तर आज आणि उद्या आपण काय ॲक्टिव्हिटीज करणार आहोत हे बघा पुढच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबून ठेवा.